मला असं वाटायचं की पावसाळ्यात रस्ते या कारणामुळे बनवायचे की पावसाचं पाणी लागेल म्हणजे रोड एकदम हार्ड होईल, मजबूत होईल. पण आता ते कारणच झाले रे, लाईक पाऊस आहे म्हणून आम्ही बनवत नाही. आता मध्यंतरी मला बोलले काही अधिकारी एका डिपार्टमेंटचे की अमोल पावसामध्ये आम्ही खड्डे कसे बुजवू. मी त्यांना बोललो एक ऍस्फाल्ट नावाचं मटेरियल आहे जे डांबर असते. Okay. पैसे फेका सगळं मिळते. खूप प्रगती म्हणजे तो झालेली आहे. मटेरियल लवकर ड्राय होतो का? हा आणि तो पावसात पण चिपकतो. ओ वाव. तोच मटेरियल मला नाही वाटत अख्ख्या पालघर जिल्ह्यात कुठे आपल्या आधी टाकलाय, पण आपण त्या बोईसर चिल्ला रस्त्यावरती टाकायला लावला क्या त्यांना. बात आहे. बोलो भर पावसात खड्डे बुजवा. दोनदा आंघोळ केल्या बोललो तिसऱ्यांदा आंघोळ नाही करणार. त्यांनी टाकलं, खड्डे बुजवले. त्याच्यात पण मटेरियल जे होतं मिक्सिंग असेल, खड्डे बुजवले 2 दिवसात परत खड्डे पडले. म्हणून आपला हा लढा त्याच्यासाठी आहे. माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये जर रस्त्यावरती खड्डेच नाही होतील तर अपघात होणार कधी? अपघातच नाही होणार. जर खड्डे नाही होणार तर अपघात होणार नाही. मला मध्यंतरी एका बोईसरच्या नेत्याने सांगितलं जर रस्ता आहे तर खड्डे तर पडणारच आहेत. मी बोललो येस खरी गोष्ट आहे, खड्डा पडणार. पण खड्डा पडल्यानंतर त्याच्यावरती उपाययोजना म्हणून काय केलं पाहिजे? मी पालघर जिल्हा खड्डेमुक्त अभियानावरती होतो. कित्येक ग्रामपंचायत सरपंचाशी बोललो, ग्रामसेवकाशी बोललो, आरडीसींना भेटलो, कलेक्टर ऍडिशनल कलेक्टरांना भेटलो. PMJSY जसं की प्रधानमंत्री सडक योजना त्यांचे पण काही रस्ते आहेत त्यांना आपण पत्र दिलं. मेन टार्गेट काय की पालघर जिल्ह्यात असं कुठलंच गाव नाही राहिलं पाहिजे की ज्या गावामध्ये रस्ता नाही, ज्या गावामध्ये खड्डे पडले ते कव्हर नाही झाले. म्हणून मी माझ्याकडून जेवढं होते तेवढं मी पत्र दिलेलं आहे. पावसाळा सुरू आहे तर काही अधिकारी बोलतात की पाऊस आहे, निमित्त देतात. त्यांचीच मजा घेतोय की बघूया. आता मध्यंतरी ऊन पडलेलं पण काम झालेलं नाहीये. अजून 10-5 दिवस थांबू. केलं तर काही हरकत नाही, नाही केलं तर आपला डायरेक्ट आपण उपोषणाला बसणार कलेक्टर ऑफिसला. Watch full video only on Truth About Life YouTube channel and don't forget to subscribe us.